वहिनी, विश्वा तुझा आणि दादाचा. थांबा, ओळख करून देते. विश्वा, बाळा इथे बरं ये. हा माझा मुलगा विश्वा. तुम्ही दोघी मैत्रिणी आहात ना? आई म्हणाली मला. हा, खूप जवळच्या मैत्रिणी आहोत आम्ही. याची माझी पण ओळख आहे. माझी धाकटी मुलगी जानू, तिचा खूप जवळचा मित्र. माहितीये मला ताई. जानू आणि हा कॉलेजमध्ये असताना तिला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या कित्येकदा करून घेतल्या त्यानं माझ्याकडून. तुझ्या हातच्या विश्वा, इतकी वर्ष मला माहितीच नव्हतं रे, तू माझ्या इतक्या जवळच्या व्यक्तीचा मुलगा आहेस. माझ्या इतक्या जवळच्या मैत्रिणीचा मुलगा आहेस. विश्वा, तुला स्टेज पाशी काहीतरी काम होतं ना? जा बरं. हो, जा. हा. विश्वा तुझा आणि दादाचा मुलगा आहे. खूप गोड आहे ग. आत्ता कळतंय. इतकी वर्ष त्याला पाहिल्यावर ना वहिनी, असं ना खूप माया, खूप प्रेम दाटून यायचं ग. आज कळतंय की असं का वाटायचं. शेवटी तो माझा आहे ना ग, माझा बाचा आहे. मला ना ताई कायम असं वाटायचं, आपल्या दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा आहे, भांडण आहे, मतभेद आहे. मग आपली मुलं कशी हो एकमेकांना भेटणार, कसं नातं टिकवणार, कसे बोलणार. पण बघा ना, देवाचे करणे म्हणतात ते काही खोटं नाही. लिलया घडवून आणलं की नाही सगळं त्यानं. अगदी खरं. देवा, आज मी जे काही ठरवलंय ते सगळं काही छान होऊ दे. मी जो निर्णय घेतलाय तो सत्यात उतरवण्यासाठी मला बळ दे आणि माझं गाणंही छान होऊ दे. तथास्तु. आजच्या दिवशी देवाकडे आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही आता देवाकडे जे मागितलं ना ते तुम्हालाही नक्की मिळेल. आता थोड्याच वेळात गाण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तेव्हा सगळ्यांनी आवर्जून थांबा. आजचा दिवस मला फक्त असा काढायचा. आज संध्याकाळी मी माझ्या ताईला कडकडून मिठी मारू शकेन. जयंत,
जयंत, अरे हा कसला तुकडा आहे हातात? असाच. बरं बरं, तू घे निवांत दर्शन, पण थोड्याच वेळात आता गाण्याचा कार्यक्रम पण सुरू होणार आहे आणि कार्यक्रमाला थांबायचंय ना तुला, घरी नको जाऊस. हो. हीच तर जान्हवी नसेल ना? अरे सॉरी, राहू दे खरं. थँक्यू. आज मी खूप मोठं धाडस करणार आहे बाबा. लवकरच तुम्हा सगळ्यांना कळकळून भेटणार आहे. मला आशीर्वाद द्या. थँक्यू. हॅलो, कमाल आहे, अशी अचानक निघूनच गेली ही मुलगी. अरे कुठे गेली ती मुलगी? आता तर इथेच होती. आय एम शुअर ती जानूच होती. हीच ती खूप सुंदर गाते म्हणे. सावली,